भारती विद्यापीठ व भारती विद्यापीठ विश्वविद्यालय या दोन्ही संस्थांच्या वतीने आणि भारती विद्यापीठाच्या परिवारामध्ये असणारे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, भारती विद्यापीठ या शिक्षण संस्थेमध्ये शिकत असणारे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, भारती विद्यापीठाचे हितचिंतक आणि खास करून आजचे जे सत्कार मूर्ती आहेत आणि ज्यांचं सत्कार करण्याकरता आणि त्यांचं कौतुक करण्याकरता आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहोत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली संस्थेची वाटचाल चालू आहे, ते भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या अमृतोत्सव सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज भारती विद्यापीठाच्या आणि आम्हा कदम कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित असणारे महाराष्ट्राचे ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री आणि भारती विद्यापीठ आपल्या शिक्षण संस्थेशी गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असणारे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या बरोबर ज्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आणि मंत्रिमंडळामध्ये काम केलं, अशा महाराष्ट्राचे पाटबंधारे विभागाचे मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय तरुण तडफदार खासदार आणि देशाचे केंद्रीय मंत्री आणि भारती विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि भारती विद्यापीठाचे हितचिंतक आणि ज्यांनी भारती विद्यापीठाचा प्रवास, खास करून भारती विद्यापीठ एरंडवणे येथील शैक्षणिक संकुलाचा प्रवास हा प्रत्यक्षपणे डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि ज्यांची सुरुवात भारती विद्यापीठाची त्यांच्या प्रभागातून किंबहुना त्यांच्या मतदारसंघातून भारती विद्यापीठाची सुरुवात झालेली आहे, असे आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ, इथे उपस्थित असणारे भारती विद्यापीठाच्या शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि 1964 सालापासून भारती विद्यापीठाच्या स्थापनेच्या पासून ज्यांनी पतंगरावजी कदम साहेबांना भारती विद्यापीठाच्या या संपूर्ण कार्यामध्ये खांद्याला खांदा लावून साथ दिलीत, असे आदरणीय आनंदराव दादा, व्यासपीठावर उपस्थित असणारे भारती विद्यापीठाच्या विश्वविद्यालयाचे कुलगुरू आदरणीय विवेक शावजी सर आणि खास आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे, मी ज्यांना कदम कुटुंबातला एक सदस्य मानतो आणि भारती विद्यापीठाच्या परिवारातला एक सदस्य मानतो, परंतु ज्यांनी कर्मवीर अण्णांची रयत शिक्षण संस्था अत्यंत समर्थपणे सांभाळली आणि ती केवळ महाराष्ट्राच्या सीमेपुरतं ठेवली नाही, तर ज्यांच्या नेतृत्वाखाली रयत शिक्षण संस्था ही देश पातळीवरची एक शिक्षण संस्था झाली, असे आदरणीय डॉक्टर अनिल पाटील, इथे व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालक डॉक्टर अस्मिता जगताप आणि खास आजच्या समारंभामध्ये उपस्थित असणाऱ्या डॉक्टर शिवाजीराव कदम सरांना आशीर्वाद देण्याकरता आदरणीय आमच्या आई विजयमाला कदम आणि खरं तर ज्यांच्या उपस्थितीने व्यक्तिशः मला मनापासून आनंद झालेला आहे आणि ज्यांनी पडद्यामागून आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सरांच्या जीवन प्रवासामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे, ज्यांनी डॉक्टर शिवाजीराव कदम सरांच्या या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये फार मोलाची साथ सरांना दिलेली आहे, अशा आमच्या काकी आदरणीय रजनी काकी,
त्यांच्या कुटुंबातले सर्व सदस्य, इथे उपस्थित असणारे सर्व सांगली जिल्ह्याहून आणि खास करून ज्या मतदारसंघाचं मी लोकप्रतिनिधित्व करतो असे पलूस आणि कडेगाव तालुक्यातून आणि दोन्हीही परिसरातून आलेले अनेक डॉक्टर शिवाजीराव कदम सरांचे जुने सहकारी, त्यांचे मित्रमंडळी, त्यांच्याबरोबर विविध क्षेत्रांमध्ये आणि खास करून फार्मसी क्षेत्रामध्ये काम करणारे त्यांचे अनेक सहकारी सुद्धा आज आमच्या विनंतीला मान देऊन मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. असे सर्व शिक्षण क्षेत्रातले प्राध्यापक, अध्यापक, पुण्यातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर नेहमीच भारती विद्यापीठाच्या कुठल्याही समारंभामध्ये आपलं ही संस्था आहे हे समजून घेऊन आपल्या संस्थेचा कौतुक करण्याकरता आवर्जून उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय उल्हासदादा पवार, उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर आमचे सेवक बंधू भगिनींनो, खरं तर आजच्या या अत्यंत ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण कार्यक्रमामध्ये आपलं मनोगत व्यक्त करत असताना प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर मिलिंद जोशींनी केलं आणि त्यामध्ये आदरणीय पतंगरावजी कदम साहेब, आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम सर आणि संपूर्ण भारतीय विद्यापीठाचा आलेख याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. कदम कुटुंबातला सदस्य, भारतीय विद्यापीठाचा कार्यवाह म्हणून माझ्या काकांचा आणि शिक्षण क्षेत्रातला एक अत्यंत ज्येष्ठ, अभ्यासू आणि महाराष्ट्रात नव्हे तर देश पातळीवर असणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाचा सत्कार सोहळा होत असताना हा भारतीय विद्यापीठाच्या परिवारातला जरी सत्कार सोहळा असला तरी आम्हा सर्वांसाठी तो अत्यंत महत्वाचा आणि हा व्यक्तिगत माझ्या जीवनातला एक अत्यंत भावनावश असा हा प्रसंग आहे. खरोखरच आज भारतीय विद्यापीठ ही शिक्षण संस्था राष्ट्रीय स्तरावर ज्या दर्जेपर्यंत पोहोचलेली आहे, गुणवत्तेबाबतीत, संशोधनाबाबतीत, प्रशासनाबाबतीत, देशाला, महाराष्ट्राला आणि समाजाला उपयोगी होतील असे चांगले नागरिक घडवण्याच्या बाबतीत असेल आणि आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सरांची 75वी होत असताना हे सगळा सोहळा पाहण्याकरता या कालावधीमध्ये स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब या व्यासपीठावर उपस्थित असते तर कदाचित प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम सरांचं कौतुक हे त्यांच्या तोंडून एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला ऐकायला मिळालं असतं. आज सरांची 75वी पूर्ण होते. उद्याच्या 15 जूनला ते 76व्या वयामध्ये पदार्पण करत आहेत. हा कार्यक्रम करत असताना भारतीय विद्यापीठाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी, जे माजी सुद्धा पदाधिकारी आहेत, माजी प्राध्यापक आहेत, माजी शिक्षक आहेत, माजी कुलगुरू आहेत, ज्यांनी भारतीय विद्यापीठ आणि भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयामध्ये अनेक वर्ष सेवा केली, अशापर्यंत सुद्धा जेव्हा लोकांपर्यंत ह्या कार्यक्रमाची बातमी पोहोचली तर मोठ्या उत्साहाने अनेक लोक आमच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी सांगितलं की सरांचा सत्कार होतोय तर आम्हाला या कार्यक्रमामध्ये कुठेतरी सहभागी व्हायचं आणि आम्हाला सामील करून घ्या. आम्ही डॉक्टर शिवाजीराव कदम सरांच्या सत्काराच्या निमित्ताने एक समिती गठीत केली, पण महाराष्ट्रातले आणि देशपातळीवरचे शिक्षण क्षेत्रातले अनेक लोक त्या समितीमध्ये आणत असताना, गठीत करत असताना ती यादी संपता संपेना एवढे हितचिंतक आणि लोक हे यादीमध्ये विविध विद्यापीठांचे कुलगुरू असतील, अनेक विद्यापीठांचे कुलपती असतील किंवा सामाजिक साहित्यिक क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक लोक असतील, अशा या यादीमध्ये आम्ही सामावून करून घेतले. आजचा हा सत्कार सोहळा होत असताना निश्चितपणे सुरुवात प्राध्यापक मिलिंद जोशींनी करत असताना 10 मे 1964 आठवण आपल्या सर्वांना करून दिली. आदरणीय पतंगरावजी कदम साहेब आणि प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम सरांचा जन्म
हा सोनसळमध्ये झाला. आमचे आजोबा श्रीपतराव तात्या आणि आमच्या आजी बयाबाई कदम हे तसं पाहिलं तर अशिक्षित, दुष्काळी तालुक्यातलं दुष्काळग्रस्त असणारं गाव, आणि तिथे अत्यंत कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीत जन्म झाल्यानंतर पतंगरावजी कदम साहेबांनी शिक्षण एकमेव साधन आहे समाज परिवर्तनाचं, आणि शिक्षणाच्या माध्यमातूनच ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची, बहुजन समाजातली मुलं बाळ त्यांचा परिवर्तन होऊ शकतो, त्यांचा प्रपंच संसार उंचावू शकतो, ही भावना मनामध्ये ठेवून त्याच्यावर मात करण्याकरता पतंगरावजी कदम साहेबांनी खडकर परिस्थितीत त्यांचा जीवन प्रवास सुरू केला. आदरणीय तात्यांना आणि बयाबाईंना तशी एकूण 7 मुलं, आणि या 7 मुलांपैकी आदरणीय मोहनराव कदम दादा आमचे थोरले चुलते हे पहिले, ज्यांनी सहकार क्षेत्रात, सांगली जिल्ह्याच्या समाजकारणात, कृषी क्षेत्रात, राजकारणामध्ये, गावातल्या सरपंच पदापासून सोसायटीच्या सचिव पदापासून ते महाराष्ट्राच्या विधान परिषदेपर्यंत अनेक पदं भूषवली. ही पदं भूषवत असताना आदरणीय पतंगरावजी कदम साहेब हे स्वतःच्या तात्यांच्या आणि आमच्या बयाबाईंच्या आजींचा आशीर्वाद घेत हे त्यांचं काम हे करत होते, शिक्षण घेत होते. आणि त्यांच्या पाठोपाठ असणारे आदरणीय स्वर्गीय आत्माराम अप्पा, आज या समारंभासाठी उपस्थित असणारे आदरणीय जयसिंग भाऊ असतील, उपस्थित असणारे आमचे रघुनाथ काका असतील, आमच्या सुमन आत्या असतील, आणि ज्यांनी अनेक वर्ष पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेचं नगरसेवक पद जवळजवळ 25 वर्ष भूषवलं. आणि मला वाटतं तुमच्याही संबंधितांना त्यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध राहिले असे स्वर्गीय सुब्राव काका, हे सगळे, हा परिवार हा ओढून घेण्याचं काम हे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या खरं खांद्यावर ही जबाबदारी अत्यंत तरुण वयात आलेली होती. शिरसगाव पासून कुंडलला प्रवास केला आणि मग साताऱ्यामध्ये कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेने जी शिक्षण संस्था उभी राहिली, रयत शिक्षण संस्था, त्याच्यामध्येच विद्यार्थी बनत कमवा व शिका युवा योजनेअंतर्गत, ज्या योजनेमध्ये आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम सर सुद्धा शिकले, त्या योजनेमधनं या कदम साहेबांच्या पाठोपाठ शिवाजीराव कदम सरांनी त्यांचं शिक्षण घेतलं रयत शिक्षण संस्थेच्या रामानगर इथल्या शाळेमध्ये. आणि तसपासून कदम साहेबांनी जेव्हा पुण्यामध्ये येण्याचं धाडस केलं, आणि मी धाडस नक्की म्हणेल, कारण 1962ला पुण्यामध्ये येण्याचा विचार सुद्धा कोणी करू शकत नव्हतं, आणि त्यांनी येण्याचा धाडस केला आणि साधना विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यावेळेस पार्ट टाइम शिक्षक, मॅट्रिक टीडी म्हणून त्यांनी 3 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं. साधना विद्यालयाच्या लॅबोरेटरीमध्ये ते झोपून काढले. जो पगार मिळत होता त्यातला 80% पगार हा गावी, हा इतर भावंडांच्या शिक्षणासाठी, आणि खास करून जी चणूक ही आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांना डॉक्टर शिवाजीराव कदम सरांच्या मध्ये दिसत होती, त्यांच्या शिक्षणासाठी तो पगार गावी पाठवण्यासाठी कदम साहेब हे दिवस रात्र हे त्या साधना विद्यालयाच्या लॅबोरेटरीमध्ये झोपून काढत होते. 64ला या ठिकाणी भारतीय विद्यापीठाची स्थापना झाली. ही स्थापना होत असताना 10x10 खोली, त्या पत्राला जे बोर्ड नाव दिलं भारतीय विद्यापीठ पुणे, हे त्यांनी कदम साहेबांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून तो बोर्ड लावला आणि भारतीय विद्यापीठाची सुरुवात झाली. परंतु सुरुवात होत असताना विखे साहेब, तुम्हाला मी खरं आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून मुद्दामन बोलवलंय. मुद्दामन ह्यासाठी बोलवलं नाही की तुम्ही महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते आहात, महाराष्ट्राचे एक वरिष्ठ कॅबिनेट मंत्री आहात, सरकारमध्ये तुमच्या शब्दाला प्रचंड मोठा मान आहे, तुमचा दरारा आहे, दबदबा आहे, हे आम्हा सगळ्यांना माहिती, महाराष्ट्राला ते माहिती. पण भारतीय विद्यापीठाच्या स्थापनेपासून आदरणीय बाळासाहेब विखेंचं योगदान हे भारतीय विद्यापीठाच्या उभारणीमध्ये हे किती महत्वाचं आहे, हे आज मला या ठिकाणी माझ्या शब्दांहून आपल्याला आवर्जून इथे सांगायचंय. 64 सालापासून ते 68च्या पहिल्या शाळेच्या स्थापनेपर्यंत स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब आणि आदरणीय आनंदराव दादा आणि त्यांचे काही सहकारी हे स्कॉलरशिपच्या परीक्षा घ्यायच्या. इंग्लिश, मॅथ, सायन्स हे 3 विषयांमध्ये जर विद्यार्थी चांगले राहिले तर शालेय जीवन, प्राथमिक, माध्यमिक शालेय जीवन हे उत्तम होईल, या दृष्टीने या ठिकाणी त्या परीक्षा घेत होत्या. आणि स्वर्गीय यशवंतराव मोहितेंच्या शब्दाचा मान राखून महाराष्ट्रामध्ये जर ह्या परीक्षा घेण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदा
कुठलीही अट न घालता एका तरुण कार्यकर्त्याच्या वर पाठीचा थाप कुणी मारली असेल तर आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वडिलांनी ती थाप मारली आणि भारतीय विद्यापीठाची या स्कॉलरशिप परीक्षेची सुरुवात ही नगर जिल्ह्याच्या या जिल्हा परिषदेच्या मातीतून ही स्वर्गीय बाळासाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झाली. अनेक मुलाखती गेल्या 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात राजकीय पटलावर काम करत असताना आमदार मंत्री म्हणून केल्या. प्रत्येक मुलाखतीमध्ये विखे साहेब स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील साहेबांचा उल्लेख पतंगरावजी कदम साहेबांनी अत्यंत आदराने आणि मनापासून या ठिकाणी केला. माझंही भाग्य बाळासाहेब विखे साहेबांना केंद्राचे ते जेव्हा अर्थमंत्री होते त्यावेळेस त्यांना भेटण्याचा मला लाभ मिळाला आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याचा लाभ मिळाला. आज तोच वारसा तुम्ही समर्थपणे पुढे चालवत आहात आणि नगर जिल्हा आणि महाराष्ट्राला आज त्या विखे कुटुंबांच्या माध्यमातून विकास देण्याचं काम आपण करत आहात. हे निश्चितपणे बाळासाहेबांना जसा अभिमान वाटेल त्याचा अभिमान गर्व आम्हाला सुद्धा महाराष्ट्रातल्या तरुण कार्यकर्त्यांना वाटतो. आज खरं तर हे संपूर्ण भारतीय विद्यापीठाचा जीवन प्रवास लहानपणापासून ज्यांनी कोथरूडच्या मातीतनं पाहिला, एरंडवण्याच्या मातीतनं पाहिला, ते आमचे दुसरे प्रमुख पाहुणे. कारण मुरली अण्णा हे भारतीय विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत, ते खेळाडू आहेत, ते पैलवान आहेत, अनेक खेळ ते खेळतात. व्यक्तिगत खेळाडू प्रवृत्तीच्या असल्यामुळं ते राजकारणातले सुद्धा खिलाडी आहेत असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून एक नगरसेवक पदापासून 4 वेळा प्रचंड मताधिक्याने ते कोथरूड मधनं नगरसेवक म्हणून निवडून आले. आणि तिथून निवडून येऊन काय एखाद्याचं नशीब भाग्य किंवा एखाद्याचं कर्तृत्व असावं की थेट नगरसेवक झाल्यानंतर माणूस आमदार होतो. आमदार झाल्यानंतर मंत्री व्हायला किती वर्ष लागतात हे विखे साहेबांना आणि आमच्या सारख्यांना चांगलं माहितीये. परंतु हे सगळं बाजूला ठेवून परमेश्वराची काय तुमची माया असेल मला माहित नाही किंवा तुमच्यावर माया असेल, थेट नगरसेवकापासून थेट केंद्रीय मंत्रीपद भूषवणाऱ्या महाराष्ट्रातलं एकमेव हिंदुस्थानातलं उदाहरण असेल की महाराष्ट्राच्या आणि पुण्याच्या या भूमिपुत्राला ज्यांनी खरं शून्यातून अत्यंत त्या ठिकाणी चांगलं लोक अभिमुख राजकारण केलं, लोकांची मनं जिंकून नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये आपलं पद भूषवलं आणि नगरसेवक, महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष ही सर्व पद भूषवत असताना काय योगायोग बघा. आयुष्य ज्यांनी लोकांच्या सहकार्यासाठी वेचलं त्यांना सहकार खातं मिळालं. हा योगायोग या ठिकाणी कुणी नाकारू शकत नाही. आणि सगळ्यांना मदत ही त्यांची भूमिका आहे आणि त्या मदतीमुळे मागच्या लोकसभेमध्ये ते निवडून आले. आणि कदाचित जे पुणेकरांना दिसलं तेच त्यांच्या पक्षातील दिल्लीतल्या वरिष्ठांना दिसलं आणि म्हणून पहिल्याच मंत्री खासदारकीच्या या कारकिर्दीमध्ये त्यांनी या ठिकाणी केंद्रीय मंत्री पदाची अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली. आज अण्णा, आम्ही तुम्हाला आमच्या परिवारातले एक सदस्य मानतो आणि भारतीय विद्यापीठाने पतंगरावजी कदम साहेबांनी ही संस्था उभी करत असताना महाराष्ट्राला गर्व, अभिमान, कौतुक वाटेल आणि मुळात महाराष्ट्र आणि भारत देशाच्या भूमीला गर्व, अभिमान, कौतुक वाटेल असे अनेक विद्यार्थी उभे केलेच. पण ज्या आई वडिलांच्या पोटी ही मुलं जन्माला आली त्या आई वडिलांना कौतुक वाटेल अशी मुलं घडवण्याचं काम भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून झालंय. ह्याचा मनापासून या ठिकाणी मला अभिमान आणि त्यातले तुम्ही एक आहात. आणि म्हणून मला आज या ठिकाणी अण्णा तुमच्यासारखी जी माणसं भारतीय विद्यापीठ, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब, आदरणीय शिवाजीराव कदम सरांच्या ज्यांनी हे संपूर्ण जीवन प्रवास कारकीर्द जवळून पाहिलेली आहे, अशी माणसं या व्यासपीठावर यावी अशी आमची मनापासून इच्छा होती. खरं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना मी भेटलो. मी त्यांना सांगितलं होतं की आमच्या डॉक्टर शिवाजीराव कदम सरांचा सत्कार तुमच्या हस्ते घ्यायचा आहे. गडकरी साहेबांनी मला शब्द दिला, विश्वजित मी नक्की येईल. तू मला सांगतोयस ना पतंगरावजी कदम साहेब माझे इतके जवळचे मित्र होते, तू मला जिथं बोलवेल जेव्हा बोलवेल मी त्या दिवशी येईल. आम्ही जून मधल्या महिन्यातली बातमी या तारीख शोधत होतो पण दुर्दैवाने त्यांना काही ती तारीख जमली नाही. पण मला खात्री की येणाऱ्या काळात ह्या भारतीय विद्यापीठाच्या परिसरात निश्चितपणे लवकरात लवकर येतील. खरं मी मागाशी विनोदाने एक गोष्ट म्हणालो की मला डॉक्टर शिवाजीराव कदम सरांवर एक संशय आहे. तो संशय की ते 75 आम्ही साजरी करतोय पण ते 75 नाहीच आहे असं ठाम माझं मत आहे. कारण वयाची 65 सुद्धा असावी असं दिवस रात्र काम हे डॉक्टर शिवाजीराव कदम सरांचं आज सुद्धा लोकांना आणि भारतीय विद्यापीठाच्या आमच्या परिवारातल्या सदस्यांना पाहायला मिळतं.
आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सरांना घडवण्यामध्ये पतंगरावजी कदम साहेबांनी फार दिवस रात्र कष्ट घेतले. भारतीय विद्यापीठामध्ये जीव कदम साहेबांनी ओतलेला होता. 60चं दशक गेलं, 70चं दशक गेलं. साहेब ज्या मातीतनं आले तिथं दुष्काळ होता. लोकांची इच्छा होती पतंगरावजी कदम साहेबांनी या दुष्काळाच्या मातीचं नेतृत्व करावं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊ, स्वर्गीय वसंतदादांसारखा अनेक लोकांचा विचारांचा वारसा हा पतंगरावजी कदम साहेबांच्या पाठीशी होता. त्यांचं मार्गदर्शन होतं. यशवंतराव चव्हाण साहेबांचं जन्मगाव हे सोनसळ गावाच्या आमच्या जन्मगावापासून केवळ काही किलोमीटर, देवराष्ट्र हे त्यांचं गाव. परंतु दुष्काळाचा प्रश्न मिटला पाहिजे. तिथल्या बहुजन समाजाला, गोरगरिबांना, सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना आधार मिळाला पाहिजे. ह्यासाठी पतंगरावजी कदम साहेबांनी 1980च्या दशकामध्ये राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. तसं अपक्ष निवडणूक लढणं हे काही सोपं नाही. निवडणूक लढवली, लोकांनी आशीर्वाद दिला आणि त्याच काळामध्ये वसंतदादांनी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला. शिक्षणाचं खाजगीकरण झालं आणि अनेक महाराष्ट्रामध्ये टेक्निकल आणि मेडिकल क्षेत्रातल्या युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेस उभ्या राहिले. फार कमी लोकांनी धाडस केला. पतंगरावजी कदम साहेबांनी सुद्धा ते धाडस केलं आणि 80च्या दशकामध्ये ह्याच परिसरामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आणि तदनंतर मेडिकल कॉलेजची उभारणी झाली. 1991ला साहेब महाराष्ट्रामध्ये शिक्षण मंत्री व पाटबंधारे खात्याचे मंत्री झाले. एवढी मोठी शिक्षण संस्था, या शिक्षण संस्थेमध्ये काम करणारे प्राध्यापक, शिक्षक आणि त्यांच्या हातून आपल्याला भविष्य महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नव्या पिढीचं घडवायचं आहे. ही जबाबदारी कुणाला सोपवायची? 70-80च्या दशकामध्ये महादार सर, स्वर्गीय निलाके सर, चिटणीस सर अशी अनेक सहकारी पतंगरावजी कदम साहेबांच्या जोडीने संस्थेमध्ये काम करत होती. परंतु पतंगराव कदम साहेबांनी कुठेतरी काही गुंतवणूक केली होती. ती गुंतवणूक होती ती डॉक्टर शिवाजीराव कदम सरांमध्ये. जेव्हा त्यांचं सायन्स कॉलेज कराडमध्ये BSc झालं तेव्हा त्यांनी MSc करावं म्हणून पतंगरावजी कदम साहेबांनी त्यावेळेस डॉक्टर शिवाजीराव कदम सरांना कराडपासून पुणे दाखवलं आणि पुणे विद्यापीठामध्ये MSc करण्याकरता लागेल ती ताकद आणि आशीर्वाद देण्याचं काम त्या काळामध्ये केलं होतं. त्या काळामध्ये सर घरी राहायचे रायगडमध्ये. आमच्या आईने त्यांच्या हाताचं जेवण देऊन सरांना त्या ठिकाणी घडवलं. आजही मला या ठिकाणी मनापासून अभिमान वाटतो की हे सगळं करत असताना सर ह्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने, जिद्दीने तेही शिकले. शिकत असताना त्यांनी संशोधन केलं. फार्मसी क्षेत्रामध्ये ते उतरले. सुरुवात त्यांची व्यायाम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून झाली. प्राध्यापक करत असताना फार्मसी क्षेत्रामध्ये साहेबांनी त्यांना इंट्रोड्यूस केलं आणि सरांनी त्या दिलेल्या संधीचं सोनं केलं, चीज केलं. 25 वर्ष फार्मसी क्षेत्रामध्ये प्राध्यापक म्हणून काम केले, प्राचार्यपद भूषवलं. महाराष्ट्राच्या आज फार्मसी कॉलेजमध्ये जेवढे प्राचार्य आहेत त्यातले 70% प्राचार्य हे पुणा कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थी आहेत. हे मला या ठिकाणी आवर्जून इथं सांगायचा आणि त्याचा उल्लेख करायचा. हे सगळं घडत होतं. 1991-95च्या काळात साहेब जेव्हा मंत्री होते तेव्हा सांगली जिल्ह्यातला त्यांना दुष्काळाचा प्रश्न मिटवायचा होता म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळानं ताकारी, टेंबू, म्हैसाळ या आमच्या सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी परिसराला जीवनदान देणाऱ्या ह्या पाणी योजना आहेत त्याच्यासाठी दिवस रात्र साहेब झटत होते आणि संपूर्ण संस्थेची सहकार्य पदाची जबाबदारी सरांवर सोपवली. सरांच्या जोडीला ही प्राध्यापक, अनेक पदाधिकारी होते, पण सरांनी प्रशासनामध्ये सुद्धा तेवढाच हातखंड ठेवला. पुणे विद्यापीठामध्ये स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब बोर्ड ऑफ मॅनेजमेंटवर होते. मुंबई विद्यापीठात होते, शिवाजी विद्यापीठात होते. पण पुणे विद्यापीठाशी असणारा भारतीय विद्यापीठाचा आणि कदम कुटुंबाचा संबंध हा पुढे टिकला पाहिजे म्हणून शिवाजीराव कदम सर सुद्धा जवळजवळ 20 ते 25 वर्ष पुणे विद्यापीठात कुठलीही निवडणूक न हारता त्या ठिकाणी सातत्याने निवडून येऊन पुणे विद्यापीठात सुद्धा त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव असं योगदान केलं. मला वाटतं विखे साहेब, आपण आणि कदम सर हे पुणे विद्यापीठात एकत्रित कामाला होता. एकत्रित आपण त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं काम केलं. ह्याचा सुद्धा आवर्जून मला उल्लेख करायचा. खरं पाहिलं तर आज जवळजवळ 45-46 वर्ष सरांनी भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून आज समाजामध्ये अनेक क्षेत्रात काम केलं. सर हे UGC मध्ये गेले, एकदा नाही दोनदा गेले. UGCच्या पदाचा वापर केवळ महाराष्ट्रातल्या शिक्षण संस्थांना नव्हे तर देशातल्या अनेक शिक्षण संस्थांना केला. रेत शिक्षण संस्थेला सुद्धा ते विद्यार्थी होते. पतंगरावजी कदम साहेब त्या संस्थेचे विद्यार्थी आणि पदाधिकारी होते म्हणून सातत्याने UGCच्या माध्यमातून सर्व शिक्षण संस्थांना मदत करण्याची भूमिका ही आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सरांनी या ठिकाणी पार पाडली. गेल्या 20-25 वर्षात ज्यावेळेस ते कुलगुरू झाले, मग कुलगुरू झाले, त्यावेळेस NAAC च्या बाबतीमध्ये महत्वपूर्ण जबाबदारी आली आणि NAAC मध्ये
युनिव्हर्सिटीला डॉक्टर उत्तमराव भोईटे सर, प्रोफेसर एस एफ पाटील सरांनंतर जेव्हा सरांकडे जबाबदारी आली तेव्हा स्नॅक बाबतीत एक मोठं आव्हान होतं आणि देशाच्या शिक्षण क्षेत्रात नॅक मध्ये A++ मिळणं हे अत्यंत कठीण मानलं जात होतं, फारच कठीण. त्या काळात सर कुलगुरू असताना भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाला A++ मिळालं, ह्याचा मनापासून या ठिकाणी मला उल्लेख करायचा. आणि विखे साहेब ज्यावेळेस A++ मिळाले त्याला झाले 20 वर्ष, 15 वर्ष. त्याच्यानंतर सातत्याने A++ टिकवण्याचं काम भारतीय विद्यापीठाच्या आमच्या सर्व प्राध्यापक आणि शिक्षकांनी केलं, ह्याचा आवर्जून या ठिकाणी आम्हाला उल्लेख करायचा आहे. ह्या वर्षी सुद्धा भारतीय विद्यापीठाला A++ नामांकन मिळण्याचा, सलग 4 वेळा A++ मिळण्याचा नामांकन हा मान हा भारतीय विद्यापीठ शिक्षण संस्थेला मिळालाय. आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर एक उत्तम प्रशासक, एक उत्तम संशोधक. पुणे विद्यापीठ असेल, फार्मसी काउन्सिल असेल, ज्याच्यामध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलं. या ठिकाणी UGC असेल, या विविध क्षेत्रांच्या माध्यमातून ते काम करत होते. मुरली अण्णा तुम्ही पैलवान आहात, वस्ताद चांगला असतं तर पैलवान चांगला तयार होतो असं म्हणलं जातं. वस्ताद डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब होते म्हणून डॉक्टर शिवाजीराव कदम सर या ठिकाणी पैलवान म्हणून आज विविध क्षेत्रामध्ये. मिलिंद जोशींनी फक्त काही गोष्टींचा उल्लेख केला, कुठल्याही क्षेत्रातला येणारा माणूस त्यांच्याकडे जाऊ दे सरांचा. प्रशासन असेल, मदत असेल, साहित्य क्षेत्रात असेल, महाराष्ट्र साहित्य परिषदेवर त्यांनी काम केलं आणि या सर्व क्षेत्रांच्या माध्यमातून या सर्व क्षेत्रांना स्पर्श लावण्याचंही डॉक्टर शिवाजीराव कदम सरांनी त्यांच्या जीवनामध्ये काम केलं. आणि म्हणून आज 75 ओलांडत असताना मागच्या वर्षी आम्ही JW मॅरिटमध्ये शिक्षण क्षेत्रातले देशातले अनेक मोठी मंडळी आणि शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ बोलून घेऊन त्यांचा सत्कार केला. मोठी माणसं आलेली होती. कुणीतरी बोलताना असं म्हणलं की सर हे कम्प्युटर आहेत. मी म्हणेल ते फक्त कम्प्युटर नाही तर ते ऍपल कम्प्युटर आहेत असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण त्या पद्धतीने सरांनी खरं तर सातत्याने त्यांचं काम हे आयुष्यभर म्हणजे शारीरिक बौद्धिक क्षेत्रात आज योगदान भारतीय विद्यापीठात पुणे शहरात आणि महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात दिलं असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आज सर या ठिकाणी आम्हा सगळ्यांना भारतीय विद्यापीठाच्या परिवारातर्फे आपला हा सत्कार करत असताना आज कुटुंबातले लोक आहेत, समोर अनेक लोक बसलेले आहेत. या सगळी मंडळी आज सरांवर प्रेम करण्याकरता मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत. आदरणीय स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी ही संस्था एका दूरदृष्टीने उभी केली. बहुजन समाज, गरीब विद्यार्थ्यांना मदत व्हावी, या ठिकाणी गरीब विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी देशासाठी काहीतरी चांगलं करावं, ह्या हेतून आज ही संस्था 60 वर्ष देशामध्ये काम करत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या शाखा उभ्या राहिल्याच. आज दिल्ली इथे देशाच्या राजधानीमध्ये आज उत्तम शाखा आमची चालू आहे. संशोधनामध्ये आज आमचे प्राध्यापक शिक्षक चांगलं काम करत आहेत. हे सगळं करत असताना भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून सुद्धा आज आरोग्य सेवा असेल, आज गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी जवळ 5 ते 6 कोटीची फी सवलत असेल, या सगळ्या पतंगरावजी कदम साहेबांनी घातलेले आदर्श आणि त्यांनी लावलेली शिकवण ही आज ही सरांच्या मार्गदर्शनाखाली सरांनी स्वतः आणि आम्ही ही पाळलेली आहे. येणाऱ्या काळात सुद्धा ती पाळण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू. आज फार लांबलचक भाषण मी या ठिकाणी करणार नाही, पण एवढं नक्की बोलेल की उद्या 15 जूनला आदरणीय विखे साहेब तुमचा सुद्धा वाढदिवस आहे. आम्हाला कोणी सांगितलं नाही पण मला माहिती मिळालेली आणि म्हणून तमाम भारतीय विद्यापीठाच्या वतीने तुम्हाला सुद्धा लाख लाख शुभेच्छा वाढदिवसाच्या देतो. तुमचा स्वतःचा वाढदिवस असताना आज तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल विखे साहेब शब्दामध्ये मी तुमचे आभार मानू शकत नाही, कारण तुम्ही आमच्या घरातले आहात, पण तुम्ही कुटुंब प्रमुख आहात असं आम्ही समजेल. म्हणून निश्चितपणे कदम साहेबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, पण महाराष्ट्राचे आशीर्वाद आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी उभी करो अशी परमेश्वर प्रार्थना मी करतो. मुरली अण्णा तुम्ही आज तुमच्या पायाला लागलेलो होतो. तुम्ही मला परवा सुद्धा सांगितलं. परवा मी घरी गेलो आणि मुरली अण्णांनी आग्रह केला तुम्ही जेवायचंय. मी जेवलो आणि त्यांनी सांगितलं विश्वजित अजूनही माझं चालू आहे, पण म्हणलं अण्णा तुम्ही पाहिजे, मला काही करा पण तुम्ही पाहिजे, कारण तुमच्या शब्दातून जे काय आम्हाला ऐकायला मिळेल ते मनातनं आणि हृदयातनं येईल हा मला विश्वास आहे. आणि म्हणून आज मुरली अण्णांना या ठिकाणी आम्ही बोलवलं. एका क्षणात त्यांनी कार्यक्रम स्वीकारला. माणसं या ठिकाणी मनाचा मोठेपणा कसा असतो तो आज मुरली अण्णा ह्या स्टेजवर बसलेले आहेत त्याच्यातनं सिद्ध होतो, हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणून अण्णा मला माहिती आहे की येणाऱ्या भविष्य काळात खूप काही आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत, संपूर्ण महाराष्ट्राला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. मी जास्त लांबलचक बोलणार नाही. आज पुणे शहरामध्ये तुम्ही नेतृत्व करताय, पुण्याचे खासदार, देशाचे केंद्रीय मंत्री म्हणून मला खात्री आहे पुण्याच्या या भरभराटीमध्ये तुमच्या
नेतृत्वाखाली आणखी भर चांगली पडेल आणि असंच लक्ष प्रेम हे भारती विद्यापीठावर आपलं कायमचं राहील या शब्दात आपल्या दोन्ही पाहुण्यांचं मी स्वागत करतो. आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांना अजून फार म्हणजे 100 आम्हाला गाठायचे करायचे तुम्हाला आणि ते 100 करत असताना ही सगळी व्यासपीठावरची माणसं असणार आहेत आणि आम्ही सगळे तुमचा सत्कार करणार. डॉक्टर अनिल पाटील साहेबांना थोडं सर आपण सगळे असणार आहोत आणि आपण त्यांचा पुन्हा सत्कार करायचा आहे अशी परमेश्वराला प्रार्थना करू. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडून मला व्यक्तिगत 25 वर्षात खूप काही शिकायला मिळालं. विशेषतः मिलिंद जोशींनी 9 मार्चचा 2018चा उल्लेख केला. आदरणीय साहेबांच्या दुःखद निधनानंतर आईंचा आशीर्वाद, आईंचं बळ, परंतु शिक्षण क्षेत्रात काम करत असताना सरांचं मार्गदर्शन हे फार मोलाचं मला ठरलं. राजकारणात मोहनराव कदम दादांचे आशीर्वाद हे आयुष्यभर माझ्या पाठीशी राहिले आणि ही मंडळी आज माझ्या पाठीशी उभी आहे म्हणून विश्वजित कदम ह्या व्यासपीठावर उभा आहे हे म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून आज सर्वांना मी आपले या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज सर्वांना या ठिकाणी आभार मानतो. हे कार्यक्रम आयोजित करण्याकरता खूप लोकांनी यश घेतलं. कुणाचं नाव घेतलं, कुणाचं नाव नाही घेतलं, कुणाला वाईट वाटू नये, परंतु सगळ्यांनी हे सहकार्य केलं. मी कधी कधी महाराष्ट्रात दिल्लीत जात असताना मला जबाबदारी सोपवावी लागती. डॉक्टर अस्मिताताई गोष्टी हाताळतात, मग आमच्या संस्थेचे इतर पदाधिकारी हाताळत असतात. या सगळ्यांनी इथे येऊन काही आपलं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी एवढा यशस्वी होतोय. आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सरांना मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून सदिच्छा देतो. परमेश्वराला मी प्रार्थना करतो की त्यांना चांगलं आरोग्य आणि 100 गाठवण्या इतपत या ठिकाणी त्यांना उभं चांगलं आयुष्य द्यावं एवढी मी प्रार्थना करतो. आणि स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराने आणि आशीर्वादाने ही संस्था आपल्या विखे साहेबांच्या आशीर्वादाने आणि मुरली अण्णा तुमच्याही सहकार्याने अशीच काम समाज उपयोगीच्या सेवेचं करत राहील. एवढंच मी इथं बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.